पुढील 7 दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज. मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता. येत्या 24 ते 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसाची शक्यता. तर आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियातही जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज. पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट. तर प्रशासनाकडून सतर्कता म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचा नागरिकांचा इशारा. नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असताना गोदा काठावर आरती. गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ. नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरस्थिती. हिंदी धोरण वादावर अशोक सराफ यांनी बोलणं टाळलं. तर चांगल्या दिवशी तो विषय का काढता असं म्हणत प्रशांत दामलेंचं सुद्धा नो कमेंट. हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूनं. भाजपकडनं मुंबईसाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा. तर अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिका. मराठी प्रेमींची ताकद काल आपण पाहिली. महाराष्ट्र एकत्र येतोय, मग दिल्लीच्या पुढे झुकणाऱ्या भाजपच्या पोटात दुखणारच. आदित्य ठाकरेंचा पलटवार. भारताचा 57 वर्षांनी बर्मिंगहममध्ये इंग्लंड विरुद्ध पहिला विजय. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर 336 धावांनी मात. कर्णधार शुभमन गिलसह सिराज, आकाश आणि पीटची विक्रमी कामगिरी. एलॉन मस्क यांच्याकडून नवीन राजकीय पक्षाची स्थापना. ट्रम्प यांच्याशी असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर मस्क यांच्याकडून अमेरिका पार्टी सुरू. 2028ची अध्यक्षपदाची निवडणूक आता लढण्याची सुद्धा शक्यता.